नमस्कार मित्रांनो. तर शासन SIR का करत आहे त्याचं एक कारण आहे. तर मतदार यादी दुरुस्त करण्यासाठी म्हणजे मतदार याद्या लवकरात लवकर दुरुस्त व्हाव्या, नवीन मतदार नावे समाविष्ट करण्यासाठी, मृत व स्थलांतरित डुप्लिकेट नावे काढून टाकण्यासाठी व निवडणूक प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शक ठेवण्यासाठी आणि सर्वांना मतदानाचा अधिकार समान मिळण्यासाठी. म्हणजे काय होते की या राज्यात पण नाव आहे, दुसऱ्या राज्यात पण आहे, अशा प्रकारे 2-2, 3-3, 4-4 ठिकाणी नाव आहेत आणि इतर देशातली लोक येऊन आपल्या राज्यामध्ये देशामध्ये राहत आहेत. तर त्यांना सर्वांना या मतदार यादीतून वगळण्यासाठी हा कार्यक्रम चालू आहे. तर त्यासाठी काय आहे की 2002च्या अगोदरची काय पाहिजे आपल्याला, आपल्या वडिलांचं किंवा मतदानाचं काय पाहिजे नाव यादीमध्ये आहे का हे तुम्हाला प्रूफ करावं लागणार आहे. तर ते प्रूफ कसं करायचं, तर मी तुम्हाला 2002च्या अगोदरची यादी कशी डाउनलोड करायची हे या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. चला तर बघूया. गुगलला तुम्हाला जायचं आहे, नवीन नोकरी सर्च करायचं आहे. नवीन नोकरी सर्च केल्यानंतर या ठिकाणी एक नवीन ओपन होईल. त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथे एक दिसतंय बघा, ऑल इंडिया 2002 वोटर लिस्ट डाउनलोड, किंवा या ठिकाणी तुम्हाला दिसेल ऑल इंडिया वोटर लिस्ट डाउनलोड, यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुमच्या आपल्या देशामध्ये जेवढी राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यांचं सगळे लिस्टची नावं वगैरे आणि त्यांची अर्जाची लिंक तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आता मी इथं काय केलेलं आहे, महाराष्ट्राचं ओपन केलंय बघा. सांगली सर्व जिल्हे आहेत, तिथं जिल्ह्यांचं काय करायचं आहे, या ठिकाणी इथं सांगली निवडायचा आहे, तुमचा जो असेल तो निवडायचा आणि प्रत्येक गावाचं असं काय आहे तुम्हाला इथं PDF या ठिकाणी दिसेल. या PDF वरती क्लिक केले की ते PDF ओपन होईल. अशा प्रकारे सर्व राज्यांचं तुम्हाला या ठिकाणी दिसेल. केरळचं पण आहे बघा या ठिकाणी. धन्यवाद.